नमस्कार, आप देख रहे हैं खबरें उदय भारत। प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालय दिव्यांग हृदय सम्राट बच्चू भाऊ कडू के शुभ हाथों से उद्घाटन हुआ। सर्व दिव्यांग बांधवांना खास करून खूप वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कारण 5 घंटे यायला लागले, एवढं ट्रॉफिक होतं आणि 2 फ्लाईट बदलल्या। आता पुन्हा 12 वाजता आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचत आहे। तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मी जास्त वेळ घेणार नाही। आपण एवढ्या वेळ इथं वाट पाहत बसला त्या आपल्या मी खरं तर माफी मागतो। रामदास आणि त्यानं हे छोरांसोबत कार्यालय उभं केलं म्हणून त्याचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो। जे काही दुर्लक्षित वंचित व्याधीग्रस्त असेल या सर्वांसाठी एक आधार म्हणून हे कार्यालय निश्चितच काम येईल। या कार्यालयातून कोणी रडत जाणार नाही तर हसत जाणार अशी सुद्धा अपेक्षा करतो। आणि आपल्या स्तरावर जेवढं होते ते आपण करतच आहोत आणि तुमच्याकडून नाहीच ते काम झालं तर मी बच्चू कडू आपल्यासाठी इथे सदैव एक कार्यकर्ता म्हणून आहे। 9 तारखेला आपलं संभाजीनगरला मोठं संमेलन आणि मोर्चा आहे। दिव्यांगाची आणि शेतकरी मजुरांची ताकद आपल्याला दाखवायची आहे। हा मोर्चा जातीपाती धर्मावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी आहे। जे आमचे हक्क आहे ते भेटले पाहिजे। आजच मी मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि त्याच्यात 1 कोटी जनरल खेळाडूला भेटायचे बक्षीस। आता दिव्यांगाला सुद्धा 1 कोटी भेटणार। कित्येक वर्षाची ही तफावत, 75 वर्षाचा हा एकंदरीत विषमतेचा प्रवास। जिथं दिव्यांगानं जर सुवर्ण पदक आणलं तर त्याला 3 लाख भेटायचे आणि जनरल खेळाडूंना जर सुवर्ण पदक आणले तर 1 कोटी भेटायचे। एवढी मोठी तफावत होती। आता ही तफावत कमी झाली, सगळ्यांना सारखं बक्षीस भेटणार हे आजच सही झाली। आता घरकुल योजना सुद्धा त्याचा GR निघणार आहे। आता पेन्शनसाठी अधिक लढाई लढायची आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आपल्या सर्वांचा मी आभार मानतो। अधिक वेळ देता येत नाही कारण अधिक हे विमान चुकलं तर उद्याचे कार्यक्रम भरपूर तिकडे ठेवले आहे। कारण 8 दिवस मी सातत्याने इकडे असल्यामुळं मला गावी जाणं आणि तिकडले कार्यक्रम करणं आणि येणाऱ्या निवडणुका पण आहे। आपण सर्व दिव्यांग बांधवांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचा आभार मानतो आणि अतिशय चांगलं कार्यालय इथे उभं केलं। मी पुन्हा अपेक्षा करतो कार्यालयातला लय आणि तुमच्यातला जिव्हाळा कायम असाच राहू दे अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द सांगतो। जनशक्ती पक्षाचा भाऊ मीरा भाईंदर मध्ये आलेले आहेत, एका ऑफिसचं उद्घाटन झालेलं, काय सांगाल? मला निश्चितच या ऑफिस मधून अतिशय दुर्लक्षित गरीब लोकांचं काम होईल। ज्यांना कुठंच थारा भेटत नाही, आधार भेटत नाही, हे ऑफिस आधार दिल्याचं काम। नमस्कार, मी रामदास खोत, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आहे। या महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊ कडू म्हणजे हे दिव्यांगांचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे कैवारी आहेत।
त्यांनी या महाराष्ट्रात नव्हे तर एक जागतिक लेवलचं दिव्यांगांसाठी एक मंत्रालय स्थापन त्यांनी केलेलं आहे. कुठेही जागतिक लेवलचं मंत्रालय. या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, पण बच्चू भाऊ सारखे आमदार मला वाटत नाही पुढे होणार आणि मागेही झालेले नाही असा. कारण दिव्यांगांसाठी त्यांनी एवढ्या योजना, कालच्या अधिवेशनमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये दिव्यांगांचा प्रश्न त्यांनी, गोरगरिबांचा प्रश्न, एसटी ड्रायव्हरांचा प्रश्न, जे गोरगरीब ऑफिस आहेत ज्यांना पगार वेळेवर मिळत नाही, ज्यांना पगार कमी आहे, यांच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे खूप या विधानसभेमध्ये लढा दिलेला आहे. त्यांनी जोरदार प्रश्न करून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मीरा भाईंदर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे प्रहार तिथे घर तिथे प्रहार आणि प्रहार तिथे वार हे आमची मिशन या येणाऱ्या वर्षामध्ये करणार आहोत. आणि 9 ऑक्टोबर 2024 रोजी दिव्यांगांच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी दिव्यांगांची पेन्शन 6,000 व्हावी, त्यांना 5% निधी वेळेत मिळावा, अशा परत विधवा महिलांचा पगार देखील वेळेत मिळावा, अशा अनेक प्रश्नासाठी 9 ऑक्टोबर क्रांती दिना दिवशी अफाट असे आंदोलन, लाखोच्या संख्येने मोठं आंदोलन हे संभाजीनगरला होणार आहे. तरी माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगांना, प्रहारच्या कार्यकर्त्यांना तर माहिती आहे, पण या राज्यातील सर्वच दिव्यांगांच्या ज्या संस्था आहेत त्यांना माझी एक नम्र विनंती आहे, हात जोडून हा प्रश्न सर्व दिव्यांग बांधवांचा आहे. या आंदोलनामध्ये प्रहार असं कुणी न बोलता दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आपण झटत आहोत. यासाठी राज्यातील सर्वच संस्था, सर्व संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावा. ज्यांना काही अडचणी आल्या तर आम्हाला कधीही संपर्क साधावा. ज्यांना गाड्या नसतील जायची त्यांची व्यवस्था देखील करू. परंतु या केंद्र शासनाला आणि महाराष्ट्र शासनाला या दिव्यांगांचा, या प्रहारचा झटका आपण 9 तारखेला देणार आहोत. तरी सर्वांना अजून एकदा मी विनंती करतो की या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. भाऊनी सांगितलेलं आहे की आमचे आता 2 आमदार आहेत. भाऊनी सांगितले, परवाच एक आमची पक्षाची मीटिंग झाली विधान भवनामध्ये, तर त्यामध्ये भाऊनी सांगितले की आम्ही स्वतंत्र जागा प्रहार जनशक्ती पक्षामार्फत आम्ही लढवणार आहोत. त्यामध्ये भाऊ जो निर्णय घेतील, आम्ही महाराष्ट्रातले जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, आमचे दिव्यांग बांधव, शेतकरी संघटना, शिक्षक संघटना, एवढ्या आमच्या ज्या पक्षाच्या विंग आहेत 7 ते 8, आम्ही भाऊ जो आदेश देतील तो आदेश आम्ही नक्कीच पाळणार आहोत. आणि आमची देखील आशा आहे की महाराष्ट्रामध्ये भाऊनं सगळीकडे आमदारच्या सीटा उभा कराव्यात, जेणेकरून हे बरबटलेलं सरकार या गोरगरिबांच्या जनतेला न्याय देत नाही. आता मुख्यमंत्री साहेबांनी, खरं तर मला बोलायला नको वाटतं, या प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिना द्यायचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दिव्यांग बांधव हा देश स्वतंत्र झाल्यापासून 200 पेन्शन झाली, 300 झाली, यांना 1500 पेन्शन व्हायला जवळजवळ 75 वर्षे लागली. पण एक दिवसात मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना महिन्याला 1500 रुपये मंजूर केलं. तुम्ही करा, पण आमचा देखील विचार करावा. दिव्यांगांची पेन्शन 6000 आमची मागणी आहे, कारण आंध्र प्रदेश 6000 पेन्शन देते, प्रत्येक राज्यामध्ये 4 ते 5000 पेन्शन. सगळे सरकार, ते महाराष्ट्र सरकारला फक्त काय भ्रष्टाचारी सरकार आहे असं मला म्हणायचं आहे. जर ह्या 9 ऑगस्टच्या आतमध्ये जर मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तिथून हटणार नाही. आम्ही रास्ता रोको करू, मरेपर्यंत उपोषण करू. त्यांनी आमची विनंती आहे की 9 ऑगस्टच्या आतमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि दिव्यांग बांधवांना अशा पावसामध्ये अमरावतीपर्यंत आम्ही जवळजवळ 2 ते 5 किलोमीटर तिथे चालणार आहे. एखाद्या दिव्यांगांना तुम्ही त्यांच्या व्यथा समजून घ्या आणि तातडीनं हा बच्चू भाऊ कडू साहेबांनी जो विषय घेतलेला आहे गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, विधवा महिलांचा,
हा प्रश्न तातडीनं सोडवा ही एक आमची प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने माझी विनंती आहे। लोकांना मला सांगायचं आहे की आता जे चालू आहे, आता पुण्याला मध्ये ॲक्सिडेंट झाला, तो कशामुळे झाला? नशेमुळे झाला। भाऊनी पण सांगितलं, जे ऑनलाईन जुगार आहेत त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये भाऊनी देखील हा आवाज उठवला। परवाच आम्ही गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं, त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली त्यामध्ये। परंतु या भारतातल्या ज्या महाराष्ट्रातल्या तरुण मंडळींनी या व्यसनाकडे न वळता तुम्ही समाजकारणामध्ये वळा, दिव्यांगांची गोरगरिबांची कामं करा, त्यामध्ये पुण्य लाभेल अशी आमची एक युवकांना सांगणं आहे।